So till yesterday we have seen what is trade cycle, how they do, what are the features of trade cycle, and today we are moving to the phase. Last day we have seen about the prosperity phase, and we have seen about the characteristics or the features of prosperity phase, the 9 features, right? During a prosperity phase, there is a full employment of resources and the level of production is maximum. That is, there is a rise in GNP. जर प्रॉस्पेरिटी फेज बद्दल विचार केला तर एम्प्लॉयमेंट वाढत असते, डिमांड वाढत असते, व्यवसाय नवीन सुरू होत असतात, ऍक्च्युली झालेले असतात आणि आपण जे फॅक्टर्स ऑफ पेमेंट वापरतो त्यांची एम्प्लॉयमेंट, इथे फुल एम्प्लॉयमेंट असा शब्द जेव्हा येतो तेव्हा मित्रांनो नेहमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो बाय द टाइम हे नेहमी लक्षात ठेवा, फुल एम्प्लॉयमेंट इन इकॉनॉमिक्स डझंट मीन जॉब. याचा अर्थ आपण जे जे रिसोर्सेस प्रोडक्शनसाठी वापरतो, रॉ मटेरियल, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप, ते जेव्हा त्यांच्या मॅक्झिमम कपॅसिटीला काम करत असतात तेव्हा त्याला फुल एम्प्लॉयमेंट असं इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं जातं. हा शब्द अतिशय परत 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 येणार आहे. ओके, सो फुल एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस अँड द लेवल ऑफ प्रोडक्शन इज मॅक्झिमम. देर इज राईज इन जीएनपी. जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, राईट? म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट अर्थात नॅशनल इन्कम मध्ये वाढ होत राहते. आफ्टर द फुल एम्प्लॉयमेंट, इन्क्रीज इन द डिमांड लीड्स टू इन्क्रीज इन प्राइजेस अँड प्रॉफिट. कारण तुम्ही तुमच्याकडे असलेले सगळे रिसोर्सेस कम्प्लिटली वापरताय, त्यामुळे जास्तीत जास्त डिमांड वाढत जाते. आणि आता काय होतं की एका सर्टन पॉइंट नंतर हे जे रिसोर्सेस आहेत ते कमी पडायला लागतात, बरोबर? आणि त्यामुळे काय होतं की हे जे रिसोर्सेस आहेत ते कमी पडायला लागल्यामुळे त्या वस्तूंची डिमांड वाढते, आपोआप प्राइस पण वाढते आणि प्राइस वाढल्यामुळे त्या वस्तू विकल्याने, प्रोड्यूस केल्यामुळे मिळणारा प्रॉफिटही वाढतो. याच्या बरोबरीने इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढत असते, कारण तुम्हाला हे इतके सगळे नवीन तुमचं इन्कम वाढतंय, त्याच्या बरोबरीने तुमचं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पासून मिळणारं इन्कमही वाढतंय. जास्तीत जास्त डिमांडमुळे गुड्स अँड सर्व्हिसेसला, फर्म सेक्टरला मिळणारं इन्कमही वाढतंय. सो जास्तीत जास्त सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट वाढायला लागतं आणि बँक क्रेडिट म्हणजे लोक भविष्यात हे सगळं आणखीन वाढेल, आणखीन चांगल्या प्रकारे होईल. या ऑप्टिमिझममुळे लोक मोठ्या प्रमाणावर लोन घ्यायला लागतात, एक्सपान्शनसाठी, डायव्हर्सिफिकेशनसाठी, नव्या खर्चासाठी. सो बँक क्रेडिट इन्क्रीजेस. Thus, there is upswing in the economic activity and economy reaches its peak. म्हणजे असा विचार करा की त्यामुळे ज्या रिकव्हरी फेजमधनं आपण प्रॉस्परिटी फेजला आलोय, त्या फेजचा अत्युच्च पॉइंट आपण गाठतो, दॅट इज अ पीक. दिस इज कॉल्ड बूम पिरियड. पीक पॉइंटला बूम पिरियड असं म्हटलं जातं. ओके, येत आहे तुमच्या लक्षात? द प्रॉस्परिटी फेज कम्स टू द एंड when the forces favoring expansion become progressively weak. म्हणजे असा विचार करा की सतत खूप जास्त प्रॉफिट इन्फ्लेशन वाढतं, भाववाढ वाढते, अति ओव्हर एस्टिमेशन, ओव्हर ऑप्टिमिझम, या सगळ्यामुळे बिझनेसमध्ये मोठ्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट होते, पण तितकी मालाला उठाव नसतो बाहेर. हळूहळू कमी होतो कारण प्राइजेस खूप वाढल्यात, राईट? आणि त्यामुळे आपोआप त्या बिझनेसच्या सेल्फ डिस्ट्रक्शनचं बी पेरलं जातं. इट इज द सीड ऑफ सेल्फ डिस्ट्रक्शन फॉर अ बिझनेस अँड इकॉनॉमी टू. In a view of high profits, business optimism, entrepreneurs invest more and expand further. But scarcity of raw material, labor, rise in prices, stagnant demand, etc. leads to fall in profits. आपण ऑलरेडी फुल एम्प्लॉयमेंट लेव्हलला काम करतोय जेव्हा आपण प्रॉस्परिटी फेजला, बरोबर ना? ऍट द पीक तुमच्याकडे सगळे जे रिसोर्सेस आहेत त्याचा तुम्ही फुल कपॅसिटीला वापर करताय. प्रत्येक मशीन त्याचं कम्प्लीट यूज होतोय, प्रत्येक लेबरचा कम्प्लीट यूज होतोय. आणि त्यामुळे काय होतं, ह्याच्या पुढे एक जरी पाऊल पडलं, जे पडतंच, पण जे पडलं तर तुम्ही आणखीन एक्सपांड करू शकत नाही. तुमच्या प्राइजेस वाढत जातात पण प्रॉफिट मात्र कमी होतो. तुम्हाला रॉ मटेरियल्सची स्केरसिटी जाणवायला लागते. येते लक्षात? आणि त्यामुळे आपोआपच बँकांना हे लक्षात आल्यावर ते क्रेडिट कमी करतात, म्हणजे लोन देणं कमी करतात. आपोआपच इन्व्हेस्टमेंट पण कमी होते आणि देअर विल बी डाऊन स्विंग इन द इकॉनॉमी और डाऊन रायझिंग ऑफ द इकॉनॉमी. दिस इज द बिगिनिंग ऑफ अपर टर्निंग
upper turning point where the prosperity end and the recession begins. सो या फेजला प्रॉस्पेरिटी संपते आणि हळूहळू रिसेशनची सुरुवात होते. सो दॅट वॉज अबाउट प्रॉस्पेरिटी फेज. तुमच्या लक्षात आलं हे? यात काही शंका आहे? तुम्ही बेटर उत्तर द्या बरं का, मी काही प्रश्न विचारले तर. मी तुम्हाला 3-4दा हे सांगते. पुढच्या वेळी जर मला सांगायला लागलं हे, तर मी हा टॉपिक डिक्लेअर करून टाकू शकेन. कारण तुम्हाला त्यातलं येतच आहे. तुम्हाला प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायची नाहीये. म्हणजे तुम्हाला आयदर वे गरज नाहीये किंवा तुम्हाला ऑलरेडी त्यातलं येतंय. बरोबर ना? सो सेकंड वन इज रिसेशन पिरियड और रिसेशन फेज. जर तुम्ही बघितलं तर 2008 साली लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर रिसेशन फेजला सामोरं जावं लागलं होतं. असं वाटत होतं की या रिसेशन फेजमधनं आपण डायरेक्ट आता ग्रेट डिप्रेशन पर्यंत पोहोचणार की काय. पण बाय द टाइम आपण ते कंट्रोल करू शकलो. दॅट्स अ गुड थिंग. आणि त्यामुळे आपण रिसेशनवरच थांबलो. When prosperity ends, the recession begins. Recession is a turning point from prosperity to depression. म्हणजे जेव्हा प्रॉस्पेरिटी संपते तेव्हा रिसेशनची फेज सुरू होते. सॉरी. सो रिसेशन हा टर्निंग पॉइंट असतो डिप्रेशनकडे जाण्याचा. म्हणजे थोडक्यात इट इज अ मिड पॉइंट. प्रॉस्पेरिटी आणि डिप्रेशन या दोघांमधला मिड पॉइंट. इट इज द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑर स्लोईंग डाऊन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. या पिरियडमध्ये प्रचंड एक्सपांड झालेल्या बिझनेस ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि सगळ्याच प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात ना, त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, स्लो डाऊन व्हायला लागतात. ड्युरिंग द रिसेशन फेज, डिमांड स्टार्ट्स फॉलिंग. देर इज अ डिक्लाइन इन आउटपुट, एम्प्लॉयमेंट, इन्कम, प्राइस अँड प्रॉफिट. जर बघितलं तर रिसेशनच्या पिरियडमध्ये आपली जी डिमांड असते इट स्टार्ट्स फॉलिंग. डिमांड फॉल झाल्यावर काय होतं, आपोआपच कमी डिमांड म्हटल्यावर ओव्हर प्रोडक्शन होतं मार्केटमध्ये, ओव्हर क्राउडिंग. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो मार्केटमध्ये प्रोडक्ट जास्त आहेत पण त्याच्या तुलनेत विकत घेणारे लोक कमी आहेत. आपोआपच त्याची प्राइस कमी होते. जर मार्केटमध्ये ऑलरेडी प्रोडक्ट आहेत तर आपल्याला एक्स्ट्रा आउटपुट लागतच नाही, आपल्याला एक्स्ट्रा प्रोडक्शन करावं लागतच नाही. आपोआप आउटपुट कमी होतं, प्रॉफिट कमी होतो त्याच्यामुळे, आणि लोकांचं इन्कमही कमी होतं. आणि खूपदा अशी वेळ येते की या सगळ्यामुळे बिझनेसेस बंद पडायला लागतात. ते एक्सपान्शन जे झालेलं असतं ते कॉन्ट्रॅक्शन मध्ये परावर्तित होतं आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट म्हणजे लोकांचे जॉब जे असतात तेही जायला लागतात. अनएम्प्लॉयमेंट होऊ शकते. ओके. द बिझनेसमॅन लूज कॉन्फिडन्स अँड बिकम पेसिमिस्टिक अबाउट द फ्युचर प्रॉफिटेबिलिटी ऑफ द इन्व्हेस्टमेंट. बिझनेसमॅनना जो प्रॉस्पेरिटी फेजला मोठा कॉन्फिडन्स वाटला होता की आपल्याला खूप सारा प्रॉफिट मिळेल, तो ते इकॉनॉमीवरचा लूज करायला लागतात. ते पेसिमिस्टिक होतात. आधी ते ऑप्टिमिस्टिक होते म्हणजे भविष्याविषयी पॉझिटिव्ह. आता ते भविष्याविषयी निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण सावधगिरी बाळगायला सुरुवात करतात. पेसिमिस्टिक अबाउट द फ्युचर प्रॉफिटेबिलिटी ऑफ द इन्व्हेस्टमेंट. इट रिड्युसेस द इन्व्हेस्टमेंट आणि त्यामुळे ते नवीन इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी होते. Banks and the people try to get greater liquidity and therefore credit sharply contracts. बँकांनी कमी क्रेडिट दिल्यामुळे, लोन दिल्यामुळे आणि लोकांनीही कमी लोन घेतल्यामुळे लोन्स क्रेडिट हे प्रचंड कमी होऊन जातात मार्केटमधली. बिझनेस एक्सपान्शन स्टॉप, बिझनेस एक्सपांड होणं पूर्ण बंद होऊन जातं. ऑर्डर्स आर कॅन्सल्ड, वर्कर्स आर लेड ऑफ. नवीन ऑर्डर कॅन्सल होतात, लोकांना कामावरून काढून टाकलं जातं. दिस इन्क्रीजेस अनएम्प्लॉयमेंट आणि इन्क्रीजेस अनएम्प्लॉयमेंट कॉज द शार्प डिक्लाइन इन इन्कम. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जॉबलेसनेस वाढल्यामुळे, लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांना आपोआपच ही चेन आहे. तुम्ही बघितलं तसं की एक झालं तर दुसरं होतं 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 आपण चांगलं होतो, एक नाही झालं तर सगळंच होत नाही आणि इन्कम कमी होऊन जातं, लोकांचं पॉवर्टी येते. रिड्युस्ड इन्कम कॉजेस अ डिक्रीज इन द ॲग्रिगेट एक्सपेंडिचर. आता आपोआपच नोकरी नाही, इन्कम नाही म्हटल्यावर लोक खर्च करणारच नाहीत. सो त्यांचं जे इन्कम रिड्यूस झालंय त्याच्यामुळे त्यांचा ओव्हरऑल एक्सपेंडिचर पण कमी होतं. मार्केटमधला खर्च कमी झाला तर मार्केटमधल्या पैशांची आवक जावक कमी होते आणि त्यामुळे देर इज अ फॉल इन ॲग्रिगेट डिमांड. सो ॲग्रिगेट डिमांड जी मार्केटमध्ये असते ती संपून जाते. आपोआपच प्राइजेस कमी होतात, प्रॉफिट्स कमी होतात आणि बिझनेस खाली पडतो. सो दॅट इज अ रिसेशन फेज. आता तुम्हाला वाटत असेल की रिसेशन फेज सगळ्यांनाच नेस्तनाबूत करणारी आहे. हो आहे,
पण रिसेशन पेक्षाही काहीतरी भयंकर असतं, दॅट इज अ डिप्रेशन. आणि डिप्रेशन फेज मध्ये जाताना, दिस इज द थर्ड फेज दॅट वी आर टॉकिंग अबाउट. सॉरी. डिप्रेशन फेज मध्ये ही रिसेशन नंतर येणारी फेज, आणि या फेज मध्ये कंटिन्युअस फॉल होत असतो आउटपुट, इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राइस अँड प्रॉफिट्स मध्ये. म्हणजे थोडक्यात रिसेशनची मोठी ताई, मोठा दादा असं म्हणायला हरकत नाही डिप्रेशनला. काय कॅरेक्टरिस्टिक असतात, तर ह्या जर कॅरेक्टरिस्टिक बघितल्या तर या कम्प्लिटली अपोजिट आहे टू द प्रॉस्परिटी फेज. जर तुम्ही बघितलं तर हाय लेवल ऑफ आउटपुट, ट्रेड, इफेक्टिव्ह डिमांड, एम्प्लॉयमेंट, इन्कम, इफेक्टिव्ह कॅपिटल, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या प्रॉस्परिटी फेजमध्ये दिसतात आपल्याला. व्हेअरॅज करेक्ट जर विचार केला तर याच्या उलट्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला डिप्रेशन फेजमध्ये दिसतात. देर इज अ कंटिन्युअस फॉल इन द लेवल ऑफ आउटपुट म्हणजे प्रोडक्शन, ट्रेड म्हणजे व्यापार, आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण. या सगळ्यात फॉल शॉर्ट होतो किंवा ह्या सगळ्यात कमी, म्हणजे काय म्हणतो ना आपण, वीकन होऊन जाते इकॉनॉमी. द कंटिन्युअस राईज इन द लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे तुमचे जॉब्स जे असतात ते कंटिन्युअसली कमी होत जातात. देन देर इज अ फॉल इन प्राइस, डिफ्लेशनचा काळ येतो. म्हणजे असा विचार करा की नेहमी आपण भाववाढीला असं म्हणत असतो की भाववाढ नाही झाली पाहिजे, पैसे नाही वाढले पाहिजेत, कांदा 10 रुपये किलोनीच मिळाला पाहिजे, 100 रुपये किलो नाही. आणि ते बरोबरही आहे एका अर्थाने. पण जर समजा कांदा कायमचा 10 रुपये किलोनी राहिला किंवा कांदा कायमचा 3 रुपये किलोनी राहिला, ज्याला आपण डिफ्लेशन म्हणजे भाववाढ न होणं, भाव कमी कमी भाव होणं, तर तेही चालणार नाही, कारण त्यामुळे डिप्रेशन सारखी कंडिशन इकॉनॉमीमध्ये उभी राहते. सो असं म्हणतात, अ लिटल बिट ऑफ इन्फ्लेशन इज ऑलवेज हेल्दी फॉर अ इकॉनॉमी अँड लाईफ. थोड्याफार प्रमाणावर होणारी भाववाढ ही नेहमीच सगळ्यांसाठी फलदायी असते. पण डिप्रेशनच्या काळात मात्र प्राइजेस कमी होतात, डिफ्लेशनला सुरुवात होते. ॲग्रिगेट इन्कम जे कम्युनिटीचं असतं, लोकांचं असतं, जे जनरली लोकांना वेजेस आणि प्रॉफिट्स मधून मिळतं, ते कमी होऊन जातं. इंटरेस्ट रेट पडल्यामुळे असा विचार करा की कॅपिटलवरती जे इंटरेस्ट मिळणार असतं ते कमी होऊन जातं. कर्टेलमेंट इन द कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड रिडक्शन इन द लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. आपोआपच इन्कम कमी झालंय म्हटल्यावर कन्झम्पशन कमी होणार, आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे कन्झम्पशनवर होणारे खर्च कमी झाल्यामुळे इफेक्टिव्ह डिमांडही मार्केटमधलं कमी होणार. डिक्लाइन इन मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजे कॅपिटलचं रिटर्न देण्याची, कॅपिटलवर जे लोकांना कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे किंवा कॅपिटल वाढवल्यामुळे जे रिटर्न्स मिळतात, ते रिटर्न मिळण्याची कपॅसिटी पर्सेंटेज हे कमी झाल्यामुळे, थोडक्यात कॅपिटलची प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण डिक्लाइन होते, इन्व्हेस्टमेंट पण कमी होते. कॉन्ट्रॅक्शन ऑफ बँक क्रेडिट म्हणजे लोन्स कमी होतात, आणि ओव्हरऑल बिझनेस पेसिमिझम वाढतो. In short, depressionary period is characteristics by overall curtailment of aggregate economic activity. सगळ्याच प्रकारच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी या कमी होऊन जातात. Thus, depression and prosperity differ in a degree rather than in kind. So, डिप्रेशन आणि रिसेशन और प्रॉस्पेरिटी ह्यात काय फरक आहे की ज्या गोष्टी असतात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधल्या, एकात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी प्रचंड वाढतात, whereas एकात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सगळ्यात थांबून जातात. इन द डिप्रेशन, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इज इट्स ट्रफ, while इन अ प्रॉस्पेरिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इज ॲट इट्स पीक. म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त पीक लेवलवर असतात प्रॉस्पेरिटीमध्ये, डिप्रेशनमध्ये त्या ट्रफमध्ये जातात. ड्युरिंग द डिप्रेशन फेज, there is underutilization of resources and fall in GNP. सो डिप्रेशन फेजमध्ये तुमचे रिसोर्सेस पूर्णपणे वापरलेच जात नाहीत, कारण इन्व्हेस्टमेंट कमी आहे, डिमांड कमी आहे, मार्केटमधला सप्लाय कमी आहे, त्यामुळे बिझनेसच बंद आहेत. ओके, सो रिसोर्सेस वापरलेच जात नाहीत, आणि आपोआप त्यामुळे GNP म्हणजे नॅशनल इन्कम मध्ये, लोकांच्या इन्कम मध्ये पूर्णपणे फॉल शॉर्ट होतो किंवा कमी होऊन जातं ते. Thus, aggregate economic activity is the lowest, causing a decline in price and profits. Finally, economy reaches its trough. की ज्या लोअर पॉइंटला, तळागाळातल्या पॉइंटला, ज्याला आपण ट्रफ असं म्हटलंय, तोपर्यंत इकॉनॉमी पोहोचून जाते. ट्रफ इज द लोएस्ट टर्निंग पॉइंट ऑफ ट्रेड सायकल, आणि
हा जो ट्रफ पॉइंट आहे तिथून पुन्हा एकदा नवीन टर्निंग पॉइंट होतो, कारण पुन्हा एकदा इकॉनॉमी रिकव्हरी फेज मध्ये जाते. ओके, एक खूप बेसिक प्रश्न तुम्हाला विचारते मी. हे जे तुम्हाला सांगतेय, पहिली गोष्ट तुम्हाला ते लक्षात येतंय का, आणि पहिली गोष्ट तसं होतं यावर तुमचा विश्वास आहे का? ठीक आहे, आपल्याला उत्तर द्यायचं नाहीये, राईट? हरकत नाही. मी तुम्हाला पुढची फेज समजावून देते आणि त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर मी हा लेसन झालाय असं तुम्हाला सांगून टाकते. बिकॉज तुम्हाला जर त्याच्या विषयीची काही इन जनरल रिप्लाय द्यायचे नसतील, देन वाय शुड आय केअर अबाउट इट, राईट? असं असतं ना, असंच करायचं असतं ना लोकांनी. ठीक आहे. रिकव्हरी फेज रेफर्स टू द लोअर टर्निंग पॉइंट ऑफ द डिप्रेशन टू प्रॉस्पेरिटी. जसं मगाशी बघितलं होतं आपण की रिसेशन हा अप्पर टर्निंग पॉइंट होता, कुठपासून? प्रॉस्पेरिटी पासून डिप्रेशन कडे नेणारा. तसंच रिकव्हरी फेज मधला रिकव्हरी पॉइंट किंवा रिकव्हरी फेज हा डिप्रेशन कडून प्रॉस्पेरिटी कडे नेणारा पॉइंट असतो. ड्युरिंग दिस पिरियड देर इज एक्सपान्शन अँड रायझिंग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. हळूहळू इकॉनॉमी उघडते, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढायला लागतात, एक्सपांड व्हायला लागतात, डिमांड वाढायला लागते. कारण असा विचार करा की एका सर्टन पॉइंटला, आता अर्थातच आपण कुठल्या प्रकारे डिप्रेशन मधनं रिकव्हरीत येतो, त्यासाठी काय उपाय केले जातात, हा ओव्हरऑल कम्प्लिटली वेगळा टॉपिक आहे. ज्याला फिस्कल पॉलिसी लागते, मॉनिटरी पॉलिसी लागते, मग केन्सनी काय म्हटलंय ते लागतं, जे आपल्याला पुढे पुढे शिकायचंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अगदी काय म्हणतात तसं प्रेमाने सांगत होते की मित्रांनो, जर हा धडा तुम्हाला लक्षात आला, हे तुम्हाला लक्षात आलं, तर तुम्हाला पुढचे सगळे लेसन खूप सोपे जाणार आहेत. आणि हा मी काय म्हणू, एक्सपिरियन्स लास्ट बॅच मध्ये घेतलाय. सो ज्यांना आधी समजलं होतं, ज्यांनी उत्तरं दिली होती, त्यांच्यासाठी पेपर वॉज लाईक इझी पीझी. पण ज्यांनी उत्तरं दिली नव्हती, ज्यांना बिलकुल समजलं नव्हतं, किंवा रादर ज्यांना इच्छा नव्हती, ज्यांना वाटत होतं काय खटखट आहे, त्यांच्यासाठी पेपर वॉज अ हार्ड टाइम ऑफ दॅट 1 hour, बिलीव्ह मी. आणि मी बघितलेत मार्क. सो इन्क्रीज इन द इन्व्हेस्टमेंट विल कॉज अ राईज इन एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. सो जेव्हा इन्व्हेस्टमेंटमध्ये हळूहळू वाढ व्हायला लागते, कारण रिकव्हरी फेजमध्ये हळूहळू डिमांड वाढल्यामुळे प्रोडक्शन वाढवण्याची गरज पडते. मार्केटमध्ये जी प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी डिमांड वाढते आणि मग ती पुरवण्यासाठी नवीन प्रोडक्शन करण्याची गरज निर्माण होते. हे नवीन प्रोडक्शन करण्यासाठी नवीन कॅपिटलची गरज असते, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट वाढवणं गरजेचं असतं. आपोआपच नवीन इन्व्हेस्टमेंट वाढवायला सुरुवात होते, इन्व्हेस्टमेंट वाढते आणि त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंटमुळे बिझनेस पुन्हा तरारून येतो, नवीन एम्प्लॉयमेंट मिळायला सुरुवात होते, नवीन जॉब्स मिळायला सुरुवात होतात आणि त्यामुळे इन्कम पण मिळतं, इन्कम पण वाढतं लोकांचं. या इन्क्रीज्ड इन्कममुळे लोकांचं कन्झम्पशन वाढतं. पर्चेसिंग पॉवर पॉकेटमध्ये आल्यामुळे, लोकांच्या खिशात पैसे आल्यामुळे त्यांचं कन्झम्पशन वाढतं आणि कन्झम्पशन वाढल्यामुळे ही जी रायझिंग डिमांड आहे ती ती पुशअप केली जाते, ती आणखीन वाढवली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा हळूहळू प्राइजेस वाढायला सुरुवात होतात. प्राइजेस वाढल्यामुळे प्रॉफिट वाढायला सुरुवात होते. त्या प्रॉफिटमधून फर्दर इन्व्हेस्टमेंट वाढते आणि त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाऊन इन्कम वाढायला सुरुवात होतं आणि हळूहळू इकॉनॉमी स्टेडीली इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. स्टॉक मार्केट्स म्हणजे शेअर मार्केट्स बिकम मोर सेन्सिटिव्ह ड्युरिंग दिस पिरियड. ही अतिशय सेन्सिटिव्ह असतात. द एक्सपेक्टेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर्स इम्प्रूव्ह अँड द बिझनेस ऑप्टिमिझम लीड्स टू स्टिम्युलेशन ऑफ डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट. Thus, during the recessionary period, the economy will find itself in a position of rising level of income, output, employment. When this happens, revival slowly emerges into prosperity and cycle repeats itself. म्हणजे अशा काइंड ऑफ गोष्टींमुळे आपोआप रिकव्हरी फेज मधून आपण प्रॉस्पेरिटी फेज कडे ढकलले जातो आणि पुन्हा एकदा सायकलची नव्याने सुरुवात होते. सो मला माहिती आहे आपल्याला तशी काही फारशी शिकण्याची गरज थोडीफार कमी झालेली आहे असं म्हणता येईल. मी तुम्हाला ती द थिंग इज, एक साईट आहे ज्याच्यात आपल्याला बिझनेस सायकल विषयी माहिती मिळते.
सो हा रिपोर्ट 31 जानेवारी 2020चा आहे मॅक्रो इकॉनॉमी बद्दलचा. इकॉनॉमी सर्वे एक्सपेक्ट्स आय एम सॉरी okay, so economic survey expects business economic survey expects business cycle to begin improving from second half of financial year 2021. So notes that a cycle takes 13 quarters while down cycle takes 9 quarters. आपण जे बघितलं होतं की डाऊनवर्ड यायला फार वेळ लागत नाही, तर अपटेक किंवा अपरायझिंग जे असतं त्याला साधारण 13 क्वार्टरचा म्हणजे 13 मल्टिप्लाइड बाय 3 क्वार्टर्स 3 महिने पर क्वार्टरमध्ये असतात. सो दॅट मीन्स 39 मंथ्समध्ये अपटेक किंवा अपरायझिंग झालं. वेरॅज फक्त जर बघितलं तर 27 months approximately लागले खाली यायला. So economic survey has stated that there should be revival of growth in the second half of 2019-20. याच्यावरून आपल्याला समजून येतं की कशा प्रकारे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये अपटेक होत असतो, कशा प्रकारे ओव्हरऑल तुमची इकॉनॉमी बिझनेस सायकलमध्ये परफॉर्म करत असते. ओके, मला माहिती आहे ॲज युजल आपल्याला काही ह्याच्यात फारसा इंटरेस्ट नाही, आपल्याला काही पुढचं बाहेरचं ॲक्च्युली बघायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. विथ दॅट नोट मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते सो दॅट तुम्ही सॅटिस्फाय व्हाल याबद्दल की तुम्ही अटेंडन्स लावलीत लेक्चरला. आणि आपण थांबूया इथे. जमलं तर याच्या नोट्स काढा, वाचून काढा. आपण पुढच्या वीकपासनं पुढचा लेसन बघायला सुरुवात करूया. ओके, तुम्हाला सगळ्यांना अटेंडन्स शीट मिळाली असेल होपफुली. ती मिळतेच जनरली नेहमी. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी पुढच्या 1 मिनिटात मला सांगा, अदरवाईज मग आपण मीटिंग कट करू शकू. ओके, मैम मैंने ट्रेड साइकिल के बारे में आपने जो फेजेस लिखने बोले थे वो लिखी हूँ. गुड, व्हेरी गुड. त्याच्यात तुला आणखीन काही लक्षात आलं नाहीये, काही म्हणजे कन्फ्युजन आहे असं काही आहे का? हाँ मैडम, वो है ना रिसेंशन कॉन्ट्रैक्शन वाला, वो मेरे को थोड़ा समझ में नहीं आया. पण आता जेव्हा मी सांगितलं तेव्हाही नाही लक्षात आलंय? बरं, ठीक आहे. हाँ, वो तब भी मेरे को समझा. ओके, ठीक आहे, गुड. आता समजलंय ना? ग्रेट. आणखी कोणाला काही शंका आहे? थँक्यू मॅम. नो इश्यूज नाही. माझं कामच आहे तुम्हाला सांगणं ना. येस. आणखीन कोणाला काही शंका? आपल्याला काही करायचं नसतं. सॉरी, मी विसरले. सो ठीक आहे.